हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. आईच्या दुधाची बरोबरी जगात कोणीच करू शकत नाही. एवढी महान जर आपल्या जीवनामध्ये कोण असेल तर ती देवमूर्ती आपली आई आहे. विठ्ठल 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 परिवारातली सगळीच माणसं प्रेम करत असतात, पण आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. का म्हणतात असं? एका कवीची चारोळी ऐकली मी, मला आवडली म्हणून तुम्हाला सांगते. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. डोळ्यामध्ये धाक दाखवूनही ज्याला प्रेम करता येतं त्याला बाप म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत जिला प्रेमच करता येतं तिलाच आई म्हणतात. तिलाच आई म्हणतात. जेव्हा मन भरून येतं ना तेव्हा असं वाटतंय हवेला तरी सांगावा, ए हवा तू जा आणि माझ्या आईला सांग तुझं लेकरू तुझी आठवण काढतंय. ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या. मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, वहाँ रहती है मेरी बूढ़ी माँ. मेरे माँ के चरणों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे. मैं वापस आऊँगा ए गुजरने वाली हवा जरा. देशाच्या सीमारेषेवरती लढणारा जवान सांगेल हवेला, पत्र जर पोहोचायला वेळ लागत असेल तर, फोन लागण्यासाठी नेटवर्क नसेल तर, पण माय जर गावाकडे असेल तर आपला निरोप पोहोचेल हवेच्या माध्यमातून. पण जी माय जग सोडून गेली दादा, त्या माईला आमच्या किशोर भाऊंचा या भावंडाचा निरोप कसा पोहोचेल. आई म्हणजे प्रेमाचा सागर, आई म्हणजे ममतेची मूर्ती. आई गेली आपल्यावरती, तिच्या एवढं प्रेम करणारं दुसरं कोणीच नाहीये जगामध्ये. डब्यातलं पीठ संपलं असेल, लेकराच्या पोटामध्ये भूक असेल तर माय कधीच म्हणणार नाही लेकरा डब्यातलं पीठ संपलंय रे दादा, दळण आणेपर्यंत थांब, असं चुकूनही म्हणत नाही. पण लेकराच्या पोटातली भूक शमवण्यासाठी आपल्या पदराच्या आड डबा लपवून घेऊन शेजारणीकडनं पीठ आणून लेकराला भाकरी मळून घालणारी माय असते दादा. हे फक्त आईलाच जमतं, दुसरं कुणी करू शकत नाहीये. कळवळा मायची जाणती, मायेचा कळवळा मायची जाणती. कळवळा
डोळस प्रसंग तैसी मी तान्हे माऊलिये तैसे मी तान्हे माऊलिये विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसंग विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसंग. वा. गुरुजी प्रमाण काय मायेचा कळवळा मायेची जाणते. आईचं प्रेम काय असतं हे आईलाच कळतं, दुसऱ्या कोणाला कळत नाही. आईच्या प्रेमाची बरोबरी त्रैलोक्यात कोणी करू शकत नाही. सांगू तुम्हाला, आई आपल्या जीवनामध्ये एवढी महत्वाची आहे. कधी कधी तर असं म्हणावंसं वाटतंय, देवाला सुद्धा या पृथ्वीवर यायचं असेल ना तर त्याला आईशिवाय पर्याय नाही. त्याला आईच्याच माध्यमातून इथे यावं लागेल, दुसरा पर्यायच नाही. पण देवालाही इथे येण्यासाठी जिचा आधार घ्यावा लागतो ती माय माऊली किती महान असेल. तिच्याच कुशीतून यावं लागतं, तेव्हा पृथ्वीचं हे भक्तीचं सुख पाहायला मिळतं. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी म्हटलंय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगाचा मालक सुद्धा आईशिवाय भिकारी आहे हे बोलणं त्याला टोचलं, कारण त्याला सारं ऐकू येतं. मुंगीच्या पायातलं घुंगरू जर त्याला ऐकू येतंय तर कवी लोकांची ही ओळ त्याच्या कानावर नसेल का पडली. कीर्तनकार तर माईक मधून जोरात म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे कळालं त्याला, तो घाबरला, हादरला, आणि तो सुद्धा असा आपल्याला कोणी टोचून बोलू नये म्हणून यशोदेच्या घरी रांगला आणि कौशल्याच्या मांडीवर नाहीलाय. एकच कारण आहे की असं कोणी आपल्याला बोलू नये. याचा अर्थ असा आहे दादा, आईची ममता, आईचं वात्सल्य, तिचं प्रेम, तिची करुणा, तिची माया काय आहे ह्याच्यासाठी जगाचा मालक सुद्धा पृथ्वीवर आला. आईच्या प्रेमाची बरोबरी करण्यासाठी अजून जगामध्ये दुसरं पात्र तयार झालं नाही. तिला जे जमतंय ते देवाला सुद्धा जमलं नाही. तिनं जे दिलं ते देव सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही. तिनं काय दिलं नाही आपल्याला? तिनं आपल्याला शरीर दिलं, जन्म दिला, जग दाखवलं, संस्कार दिले. जेव्हा माणसाचा गोळा पृथ्वीवर आला ना त्यावेळेला या मांसाच्या गोळ्याला पुष्ट होण्यासाठी तिनं आपल्याला दूध पाजलं, तेव्हा आपला विकास झाला. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास आईनं केला. आणि दूध सहज मिळालं का? तिनं रक्ताच्या 2 थेंबाच्या अगोदर आहुती दिली, तेव्हा दुधाचा 1 थेंब आपल्याला मिळाला. किती उपकार आहे तिच्या आपल्यावरती, विचार करा कधी. आईच्या उपकाराला विसरलेली मुलं, कृतज्ञ झालेली मुलं, आईला पायाखाली तुडवणारी मुलं, तिला अपशब्द बोलणारी मुलं, पत्नीच्या प्रेमामध्ये भांबावलेला तरुण आईकडे जेव्हा डोळे फाडून पाहतो ना तेव्हा त्याला म्हणावंसं वाटतं, अरे वेड्या, तिच्या उपकाराला एवढ्या सहज विसरू नको. तिनं दूध पाजलंय तुला, तिनं जीवन दिलंय तुला, तिनं जन्म दिला, तिनं संस्कार दिले. अरे 20-25 वर्षाचं होईपर्यंत डोळ्यात तेल घालून जपलंय तुला, तिनं सांभाळलंय तुला. मी दुधाबद्दल बोलत होते. तिचं दूध नाही दादा, तिचं दूध तर अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. अमृत फिकाय तिच्या दुधापुढे. एवढं तिनं अमृतापेक्षा सरस गोष्ट आपल्याला दिली, तेव्हा आपला विकास झालेला आहे. कान देऊन ऐका काही गोष्टी. कधीतरी गाईचं दूध फुटलं, म्हशीचं दूध नासलं, बकरीचं दूध खराब झालं, हे कानावर पडतंय आपल्या. पण आईचं दूध नासलं, फुटलं, खराब झालं हे चुकून तरी ऐकलंय का कधी? एक वेळेला संत चरित्रामध्ये चोखोबारायांचं चरित्र सांगताना अमृत सुद्धा नासलंय हा प्रसंग येतोय. आणि ते अमृत शुद्ध करण्यासाठी, विटलेलं अमृत पुरवत करण्यासाठी साक्षात देवांचा राजा इंद्र अमृताचा कुंभ घेऊन चोखोबारायांच्या झोपडीमध्ये येतो. चोखोबारायांच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा त्याच्यात पडतात तेव्हा ते अमृत पुरवत होतंय. म्हणजे अमृत सुद्धा नासलंय हे कानावर येतंय, पण आईचं दूध खराब झालं हे चुकूनही ऐकू येत नाही का? ते अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. तिचं दूध एवढं महान आहे, एवढं पवित्र आहे.
तिच्या दुधाला निसर्ग सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज करू शकत नाही. ज्या वेळेला माणसाचं शरीर जाळल्या जातं तेव्हा रक्त जळतं, मांस जळतात, शिरा जळतात, नख जळतात, केस जळतात, त्वचा जळते, सगळं जळतं. हाडं जळतात का हो? हाडं जळत नाहीत. का जळत नाहीत हाडं? तर ती हाडं आईच्या दुधापासून तयार झालेली असतात. म्हणजे आईच्या दुधाला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. मग अग्नीनं तापून तापून ती गरम केलेली हाडं कोण स्वीकारतंय? तर जिला ममता कळते, जिला करुणा कळते, जिला माया कळते, जिला दया कळते, जिला उपकार करायचं कळतंय. कारण ते दूध सुद्धा उपकारच आहे. मग ज्याला उपकार कळतो ना त्या गंगा मातेच्या कुशीमध्ये नेऊन टाकल्या जाते ते हाडं. का? आईच्या दुधाला सामावण्याची क्षमता, स्वीकारण्याची क्षमता फक्त गंगा मातेमध्ये आहे. म्हणून कधी कधी आईच्या दुधाची साथ घातल्या जाते. बाबा रे, अरे आईच्या दुधाची आठवण तरी ठेव. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. आईच्या दुधाची बरोबरी जगात कोणीच करू शकत नाही. एवढी महान जर आपल्या जीवनामध्ये कोण असेल तर ती देवमूर्ती आपली आई आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 परिवारातली सगळीच माणसं प्रेम करत असतात, पण आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. का म्हणतात असं? एका कवीची चारोळी ऐकली मी, मला आवडली म्हणून तुम्हाला सांगते. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. डोळ्यामध्ये धाक दाखवूनही ज्याला प्रेम करता येतं त्याला बाप म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत जिला प्रेमच करता येतं तिलाच आई म्हणतात. तिलाच आई म्हणतात. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.